स्टार्ट. चला मित्रांनो, या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर जे बघितलं होतं, कोणत्या मोडमध्ये बघितलं तर कॉमन बेस मोडमध्ये. नाव टुडे अगेन डिस्कस द वन मोर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्रान्झिस्टर इन कॉमन इमिटर मोड. मीन्स इन दिस एक्सपेरिमेंट इमिटर टर्मिनल इज कॉमन फ्रॉम इनपुट साईड ॲज वेल ॲज आउटपुट साईड. या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण सगळं सर्किट डायग्राम कशी असायला पाहिजे ती घेतलेली आहे. The aim of the experiment to plot the characteristics curve of a given transistor in common emitter mode and calculate the current gain. याच्या आधीच्या एक्सपेरिमेंट कॉमन बेसमध्ये काय केलं आपण, करंट गेन कॅल्क्युलेट करतो. दिस करंट गेन इज डिनोटेड बाय अल्फा, बट इन कॉमन इमिटर मोड द करंट गेन डिनोटेड बाय बीटा. करंट गेन मीन्स आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट. यासाठी ॲपरेटस जे लागतो आहे गिवन ट्रान्झिस्टर, त्याच्यानंतर 2 बॅटरीज, मिलिमीटर, व्होल्टमीटर, पॉवर सप्लाय. सेम या सर्किट डायग्रामप्रमाणे व्होल्टमीटर, दिस 2 दोन साईडला, एक लेफ्ट हँड साईडला आणि एक राईट हँड साईडला 2 व्होल्टमीटर. आमीटरमध्ये एक आपण मायक्रोमीटर वापरलेला आहे आणि एक आपण मिलिमीटर वापरलेलं आहे. आता कनेक्शन कसे करतात, आता यामध्ये आपण ट्रान्झिस्टर दोन बघा आपण यूज करू शकतो, NPN ट्रान्झिस्टर आणि PNP. ही जी वरची सर्किट डायग्राम दिसते पहिली, ही कोणत्या ट्रान्झिस्टर यूज करून केली आहे, PNP ट्रान्झिस्टरने, आणि दुसरी जी आहे ही NPN ट्रान्झिस्टरने. तर आपण आता या डायग्राममध्ये, या सर्किट डायग्राम NPN ट्रान्झिस्टर वापरल्यामुळे NPN ट्रान्झिस्टरच्या आपण हे करू. आता NPN मीन्स काय, इमिटरमध्ये कोणत्या टाईपप्रमाणे डोप केलेला आहे, पण कोणतं तर N टाईप ऑफ सेमीकंडक्टर डोप केलेला आहे. बेसमध्ये कोणतं टाईप केलेलं आहे, पण P टाईप सेमीकंडक्टर डोप केलेला आहे. आणि कलेक्टरमध्ये काय आहे, N टाईप ऑफ सेमीकंडक्टर. म्हणजेच कोणता ट्रान्झिस्टर बनला, NPN. आणि ॲरो इज ऑलवेज लाईज बिटवीन द इमिटर अँड बेस. आणि आपण याच्यामध्ये काय केलं, इमिटर टर्मिनल हा कुठला टर्मिनल आहे, इमिटर टर्मिनल हा बेस टर्मिनल, आणि दिस इज ना कलेक्टर टर्मिनल. इमिटर टर्मिनल इज कॉमन. इमिटर कोणत्या टाईपचं आहे, N टाईपचं आहे. सेम वे यामध्ये बघा, PNP ट्रान्झिस्टरमध्ये इमिटरच कॉमन केलं आहे, पण इमिटर यामध्ये कोणता आहे, P टाईपचा आहे. बेस जो आहे तो तुमचा N टाईपचा आहे आणि कलेक्टर हा अगेन P टाईप. पण यामध्ये बघताना तुम्ही बघा, हा ॲरो शो करते. मी आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं नाही, पण हा ॲरो शो करते. ॲरो म्हणजेच कशावरून, कोणत्या डायरेक्शनने ॲरो असतं, हे ॲरो इज ऑलवेज लाईज बिटवीन द इमिटर अँड बेस, अँड दिस ॲरो इज कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट. इज द मिनिंग ऑफ द ॲरो, कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट. आता तुम्ही म्हणा कन्व्हेन्शनल करंट ऑफ फ्लो म्हणजे काय, करंट केव्हा कसा होल करून इलेक्ट्रॉन्सकडे. म्हणजे आता बघा, या बेस काय आहे तुमचा P, म्हणून P कडून Nकडे जाताना तुम्हाला दिसेल, होल्सकडून इलेक्ट्रॉन्सकडे. सेम वे बघा, या PNP ट्रान्झिस्टरमधून कशाकडे जातो आहे, तुमचा इमिटर टू बेसमध्येच जातो आहे, पण कशाकडनं जातो आहे, इमिटर बेसकडे ॲरो करतो आहे. म्हणजे हा अपवर्ड डायरेक्शन दिसतो, हा डाऊनवर्ड डायरेक्शन. हिज इज द आयडेंटिफिकेशन टू व्हेरीफाय द PNP ट्रान्झिस्टर अँड NPN ट्रान्झिस्टर. हे तुम्हाला सगळं बेसिक ऑलरेडी BSc फर्स्ट इयरमध्ये झालेलं आहे. व्हॉट इज द सिम्बॉल्स ऑफ द PNP ट्रान्झिस्टर अँड व्हॉट इज द सिम्बॉल्स ऑफ द NPN ट्रान्झिस्टर. यानंतर आपण सर्किट डायग्रामकडे बघूया. काय सांगितलं होतं इन दिस सर्किट डायग्राम, 2 बॅटरीज. आपल्याला एक इनपुट साईडनं, आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, एक इनपुट साईडनं बॅटरी पाहिजे आणि एक आउटपुट साईडनं बॅटरी पाहिजे. आता इनपुट साईडनं बॅटरीला इमिटर टर्मिनल इज कॉमन, आणि विच ट्रान्झिस्टर यूज, NPN ट्रान्झिस्टर. NPN ट्रान्झिस्टर मीन्स बेस इज P टाईप. P टाईप मीन्स पॉझिटिव्ह चार्ज, आणि इमिटर बेस जंक्शन इज ऑलवेज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस अँड बेस कलेक्टर जंक्शन इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. बट इन दिस एक्सपेरिमेंट इमिटर इज कॉमन. इमिटर टर्मिनल इज कॉमन मीन्स आउटपुट इज नथिंग बट द बिटवीन द कलेक्टर अँड इमिटर. आता बघा, बेसला कोणता आहे, P ही कसा करायचा आहे, P इमिटर अँड बेस फॉरवर्ड बायसमध्ये. बेसला P आहे, बेस म्हणजे बेस जो आहे तो P टाईप आहे. हा P टाईप कशाला जाईल बघा, इथून आपण विचार केला तर हा पॉझिटिव्ह टर्मिनलला गेला आहे बॅटरीच्या, आणि इमिटर काय N आहे. N म्हणजे हा कशाला गेला आहे, तुमचा निगेटिव्ह टर्मिनलला गेला आहे. मीन्स इमिटर बेस जंक्शन इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस अँड इमिटर कलेक्टर जंक्शन इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. तर बघा, इमिटर काय आहे, N टाईप. N टाईप कशाला गेला आहे, निगेटिव्हला,
अँड कलेक्टर इथं गेलेला आहे पॉझिटिव्हला गेलेला आहे. मग तुम्ही म्हणा कलेक्टर मिळाले हा पॉझिटिव्हला गेलेला आहे. म्हणजे हा कनेक्शन कसे केले आहे आपण रिव्हर्स बायसमध्ये. आता काय करायचं आहे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स काढायची आहे. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स देर आर टू टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स. यू ऑलरेडी नो दॅट इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. फॉर द मेजरमेंट ऑफ द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट टाइम सम आउटपुट इज कॉन्स्टंट and for measurement of the input characteristics that time the sum input is constant. But in your syllabus only discuss here the output characteristics. For the measurement of the output characteristics that time sum input is constant. That as per observation table, first of all put the sum input is constant means IB. आता इथे बघा सोर्स कशाला देतो आहे आपण बेसला दिलेला आहे. या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये कशाला दिला होता आपण सोर्स कनेक्ट केला होता इमिटर टर्मिनलला. मग इथे बेस टर्मिनलला सोर्स करत आहे म्हणजेच इनपुट करंट विच इज बेस करंट इज अ इनपुट करंट अँड आउटपुट करंट इज नथिंग बट द कलेक्टर करंट. तर सोर्स इथे आपण कनेक्ट केलेला आहे. तर आपण काय इनपुट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजेच काय ठेवावं लागेल तुम्हाला IB कॉन्स्टंट करा. म्हणजेच अल्टिमेटली काय करताय तुम्ही व्होल्टेज बिटवीन द base and emitter is constant means it is denoted by VBE is remains constant. तर बघा आपण आता एक्सपेरिमेंटकडे बघू. बघा कनेक्शन हे ऑलरेडी इनबिल्ट आहे. याप्रमाणेच जे तुम्हाला सर्किट डायग्राममध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे सगळे कनेक्शन इनबिल्ट आहे. आपल्याला इनपुट काय करायचं आहे कॉन्स्टंट मीन्स IB आपल्याला ठेवायचं आहे 50 मायक्रो एम्पियर. एक देखा इथे 50 मायक्रो एम्पियर IB ठेवलेलं आहे आपण. मीन्स बेस करंट IB करंट म्हणजे बेस करंट हा 50 मायक्रो एम्पियर केलेला आहे. बरोबर बेस टर्मिनलला इथे आलेला आहे. त्यानंतर काय करायचं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे चेंज इन व्होल्टेज बिटवीन द कलेक्टर अँड इमिटर मीन्स दिस इज व्होल्टेज कॉल्ड VCE. चेंज करायचं आहे. करस्पॉन्डिंग IC करंट तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. तर आता बघा आपण आता इथे व्होल्टेज चेंज करू. 0ला आहे तर तुम्हाला 0 दिसते आहे. त्यानंतर आपण आता 0.5 व्होल्टेज वाढवू. करंट थोडा किंचितसा वाढत चाललेला आहे. त्यानंतर 1 केलेला आहे आपण तर करंट वाढलेला आहे. 1 साठी इथे करंट नोट डाऊन करायचं. 0 साठी केलेला 0 साठी 0 होता आपला. 1 साठी जवळपास आपला करंट आलेला होता 0.5 साठी आपला करंट आलेला 1 मिली एम्पियर. सेम वे 1 व्होल्टसाठी आलेला आहे आपला करंट आता प्रेझेंटली बघा 0 to 2.5 मध्ये हाऊ मेनी डिव्हिजन्स नियर अबाउट 10 डिव्हिजन्स मीन्स 1 डिव्हिजन्स हाऊ मच 1 डिव्हिजन्स इज इक्वल टू 0.25. त्याप्रमाणे आता करंट मेजर करत जायचं आहे तुम्हाला. तर याप्रमाणे असे करंट नोट डाऊन करत जायचे. सेम वे बघा 1.5 साठी बघा करंट वाढतो आहे. देन 2 साठी बघा वाढतो आहे व्होल्टेज. पण आता पर्टिक्युलर 2 नंतर बघा तुम्ही कितीही व्होल्टेज वाढवलं तर तुमचा करंट हा काय राहील पर्टिक्युलर याच्यानंतर कॉन्स्टंट राहील. 6 पर्यंत वाढतो आहे. 7लाही वाढतो आहे. 8ला पण वाढतो आहे. 9 10 आणि यानंतर जेव्हा तुमचं व्होल्टेज वाढेल तर तुमचा करंट काय राहील हा कॉन्स्टंट राहतो आहे. पर्टिक्युलर इन्क्रीज झाल्यानंतर ॲक्च्युली ॲज पर सर्किट डायग्राम 6 नंतर हा करंट 6 व्होल्ट नंतर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. थोडा प्रॉब्लेम दाखवतो आहे सर्किटमध्ये बघावं लागेल चेक करावं लागेल. 6 व्होल्ट झालं आहे की तुमचा हा जो करंट राहील मीन्स कोणता करंट IC करंट हा कॉन्स्टंट राहील. आपण ॲक्च्युली व्हर्च्युअल लॅबप्रमाणे आणखी बघणारच आहे एक्सपेरिमेंट. हा 6 व्होल्ट नंतर कॉन्स्टंट राहिला. इथे थोडा वाढतो आहे पण हा 6 व्होल्ट नंतर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. सेम रीडिंग मग काय करायचं आहे परत इनपुट जे आहे ते तुम्हाला कॉन्स्टंट करायचं आहे 150 मायक्रो एम्पियर आणि सेम प्रोसिजर तुम्हाला रिपीट करायची आहे. त्यानंतर ग्राफ प्लॉट करायचा. सेम वे आपण ज्याप्रमाणे आपण कॉमन बेसमध्ये एक्सपेरिमेंटमध्ये ग्राफ प्लॉट केला आहे अलॉंग X डायरेक्शन अँड अलॉंग वाय मीन्स VI कॅरेक्टरिस्टिक प्लॉट करायचे फॉर आउटपुट कॅरेक्टरिस्टिकसाठी. मीन्स अलॉंग X डायरेक्शन voltage VCE. VCE means voltage between the collector and emitter. This is the output voltage. Same way along Y direction IC means collector current तुम्हाला हे करायचं आहे.
हा करंट हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आपण व्होल्टेज का आपण एक्स ॲक्सिसवर घेतो आणि करंट का आपण वाय ॲक्सिस करतो, बिकॉज द व्होल्टेज इज इंडिपेंडंट पॅरामीटर्स अँड करंट इज डिपेंडंट पॅरामीटर. त्याबरोबर तुम्हाला इथे ग्राफमध्ये दिसेल, ग्राफच्या नेचरमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला दिसते आहे इन्क्रीज होतो आहे. ॲज अ व्होल्टेज इन्क्रीजेस करंट इज इन्क्रीजेस, बट ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज दिस करंट इज कॉन्स्टंट. ॲट अ पर्टिक्युलर व्होल्टेज दिस करंट इज कॉन्स्टंट. तर सेम आपण कशासाठी गेले, फर्स्ट ग्राफ जो करतो आहे, सपोज तर आपण आय बी करंट 50 मायक्रो एम्पियर. सेकंड ग्राफ कशासाठी काढलेला आपण, आय बी इज इक्वल टू मीन्स बेस करंट इज इक्वल टू 150 मायक्रो एम्पियर. अँड सेम वे आय बी इज इक्वल टू 200 मीन्स ते तुम्हाला 3 ग्राफचे नेचर आलेले आहे. मग त्यानंतर मग फाइंड आउट द करंट गेन. What is the current gain? Current gain is nothing but the output current upon input current. या एक्सपेरिमेंटमध्ये आउटपुट करंट कोणता आहे, विच आउटपुट करंट, IC is a output current, means collector current is a output current and IB means base current is a input current, because the emitter terminal is common, means beta is equal to del IC upon del IB. आता ग्राफवरून आपल्याला del IC and how to calculate del IC and del IB. आता आय बी मीन्स तुम्हाला माहिती आहे, दोन आपण घेतल्या, एनी घेऊ तर एनी टू रिडिंग आय बी अँड डिफरन्स बिटवीन दिस टू आय बी इज नथिंग बट अ डेल आय बी. आणि त्याच्याच करस्पॉन्डिंगमध्ये जे तुमचे आय सी करंट्स जे आलेले आहेत त्याचा जो डिफरन्स घेऊ आपण त्या ग्राफवरून, ते काय राहील तुमचा डेल आय सी. तर ही व्हॅल्यू जी असते करंट गेन इन कॉमन इमिटर मोड इन बिटवीन द 50 to 200. अँड यू ऑलरेडी नो दॅट करंट गेनला कधीही युनिट नसतो, बिकॉज करंट गेन मीन्स काय सांगितलं मी, आउटपुट अपॉन इनपुट. इथं करंट गेन मीन्स इनपुट करंट अपॉन आउटपुट करंट. इथे युनिट राहील का करंट गेनला, नो युनिट ऑफ करंट गेन. ओके, आम्ही सेम एक्सपेरिमेंट आपण व्हर्च्युअल लॅबवर आपण परफॉर्म करणार आहोत. व्हर्च्युअल लॅबची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या आधीच्या एक्सपेरिमेंटमध्ये दिलेलीच आहे. ही आहे पूर्ण सर्किट डायग्राम. यामध्ये पण आपण कोणता ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, यामध्ये पण आपण ट्रान्झिस्टर यूज केला आहे NPN. आणि इमिटर टर्मिनल काय आहे आपला, कॉमन आहे इनपुट साईडला आणि आउटपुट साईडला. बघा इनपुट कशाला मिळत आहे, बेसला. आउटपुट कशाच्या अक्रॉस मेजर करणार आहोत आपण, कलेक्टरच्या. बघ आता फॉर द आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इनपुट इज कॉन्स्टंट. इनपुट कॉन्स्टंट ठेवला म्हणजेच कोणत्या रिओस्टॅटने ॲडजस्ट होतो इनपुट, RH1नं. तर आपण ह्या RH1चा काहीतरी इनपुट हे ठेवून दिलेलं आहे. आणि काय व्हॅरी करायचं आहे आपल्याला, आउटपुट व्होल्टेज व्हॅरी करायचं, मीन्स VCC व्होल्टेज. ऑल्सो इट इज कॉल्ड ॲज VCE व्होल्टेज, व्होल्टेज बिटवीन द कलेक्टर अँड इमिटर. हे व्होल्टेज चेंज करायचं आहे आणि करस्पॉन्डिंग करंट मेजर करायचं आहे. तर बघा पहिले आता 0 आहे, त्यानंतर आपण ह्या रिओस्टॅटवरून आपण व्होल्टेज चेंज करू. एका टेबलमध्ये इन्सर्ट केला. आपण करंट ठेवला तर 18.22 मायक्रो एम्पियर बेस करंट कॉन्स्टंट ठेवलेला आहे. जसं आपल्याला 0.8 व्होल्ट दिलेला आहे, तुम्हाला कलेक्टर करंट मिळतो आहे 51.65. त्यानंतर अगेन सेकंड रिडिंग जाऊ आपण. बघा त्याप्रमाणे अमीटर पण डायरेक्शन चेंज करतो. इथे व्होल्टेज इन्क्रीजेस, current also increases a particular voltage, after that it is remains constant. आता यानंतर तुम्हाला व्होल्टेज तुम्हाला कॉन्स्टंट दिसेल. तुम्हाला यानंतर रीडिंग दिसत असेल बघा, या पर्टिक्युलर बघा रीडिंगनंतर तुम्हाला हे सगळे रीडिंग काय दिसते आहे, व्होल्टेज जरी वाढवत आहे आपण तरी आपले तुम्हाला रीडिंग काय दिसते आहे, कॉन्स्टंट दिसत आहे. आणि आता याप्रमाणे आता आपण ग्राफ प्लॉट करू. हे बघा थोडं व्होल्टेज जसं जसं आपलं व्होल्टेज वाढतो आहे तसं तसं करंट थोडा इन्क्रीज होत आहे. आणि आपला सम व्होल्टेज मीन्स आपला 3 व्होल्ट 3.5वर ऑल द करंट इज रिमेन्स कॉन्स्टंट. सेम वे अगेन आपल्याला परत हा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला क्लिअर करायचं. देन आफ्टर दॅट अगेन द इनपुट करंट इज चेंज. इनपुट करंट चेंज केला आपण. इनपुट करंट कशाने चेंज करतो आहे, बाय युझिंग द फर्स्ट रिओस्टॅट. अँड देन आउटपुट व्होल्टेज इज चेंज अँड मेजर द आउटपुट करंट.
40.5 V बेस करंट ठेवलेला आहे. बघा आपण जसं जसं इन्क्रीज करत जातो ॲड करत जातो आहे. एका पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर बघा 4.3 नंतर हा करंट पूर्ण कोणता राहतो आहे, तुमचा कॉन्स्टंट राहत आहे. आफ्टर दॅट दिस इज व्हॅल्यू इज कॉन्स्टंट ॲज अ व्होल्टेज इन्क्रीजेस बट करंट रिमेन्स कॉन्स्टंट. ग्राफ प्लॉट पण सेम होतो आहे. यावरूनच तुम्हाला बीटा कसा कॅल्क्युलेट, करंट गेन कसा कॅल्क्युलेट करायचा आपण सांगितलेलंच आहे. आणि प्रॅक्टिस करून पाहायची असेल तर तुम्हाला वेबसाईट सांगितलं आहे vlab.co.in. ओके, थँक्यू. आणि तुमचा जो सेमिनार राहणार आहे किंवा व्हायवा क्वेश्चन जे राहणार आहे ते सगळे सेमीकंडक्टर बेस राहणार आहे आणि बेसिक पूर्ण राहणार आहे. त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टरचं बेसिक पूर्ण त्याच्यामध्ये राहणार आहे. ओके.